आता काही लोक म्हणतात तो दरवर्षी दिंडीत जातो, पण जिच्या संघात लफड आहे तिला नेतो ना. तो का वारी करीतो का? लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडलाय आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाहीये. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळायचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एकटी टीमच येते, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PS आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करी ना. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात कुचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. बायको म्हणते चहा ठेव का? नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते, काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मूतबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. एक डॉक्टर झाल्यावर खोऱ्यानं पैसा आहे, मग करून टाका पॉर डॉक्टर. त्याचा मेंदू चेक करा. बावळाटवाणी कुठंही घालीत ना घालू. बावळाटवाणी त्याला 58% मार्क पडले इन 12वी सायन्सला. किती 58. ती 8चं तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं. पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते. त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उताना व्हा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या गप्पात राहायचं. ती काय पिसाळी का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत चिकलून आपण. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर दारू पेतो, कुठं कायम पेतोय. आणि पिऊ द्या जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं. बैर कीर्तनाला आलं, बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं, मग हम जागरण घेणं नाही देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं दुसऱ्या दिवशी, जागरणामुळे झोपलं, मेंढ्या गेलं निघून. ते उठलं, मेंढाच सापडा ना. ते गेलं ना, एक मोठावाला मोठ हाकीत होतं, ते बैरच होतं. हात त्याला म्हणला मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का. तो कडे त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेला या रस्त्यानं, आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडत गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ टाकणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही.
तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केले, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं, 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा. आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही. तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केले, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं, 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला. त्याला वाघ होता लग्नाच्या अगोदर. वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं जमले? जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे. आता करा तुम्ही. हा, 2दा सरपंच केलं तर तुला, 3ऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे का? झाली ना, जिरली ना गावाची. तू बावळटपणा नुसतं. याला आपलं सुख कशा ते? बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय? जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली. तिला समजत आहे का काही? पण 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहायला आलता. अहो पोरानं लवकर आजी उठती का मम्मी? आजी करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसी ती मम्मी करेक्ट. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळाल. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. आता लग्नपत्रिका बंद केल्यात. लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पहिला झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते. आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला, लघवीला बसला, लघवी झाली, उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई? कान फेटी नाही रे. मरू द्या. कॉलेजला असताना आपल्याला प्रेयशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जाते तरी तू तिच्यावर जळतो म्हणजे पागल आहे का तू? अरे सोडून दे मावळाटा. शिर सलामत तो पगडी 50. आणि आपलं येणं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत.
तरी हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. मग आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही नऊवार घेतो. मग आता काय करा. अरे आम्ही चूक केली, गडी झालो. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. हे येड्या, ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. लगविला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. आख्या बुटात पाणी गेलं खाली. गुरुवार केले का, संपले का चारी बी संपले, काही फरक पडला का नाही. काल झक माराय गुरुवार केले का. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रसा आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग आहे ना. तुम्हाला काय झालंय, आईतं खायची सवय लागली. मित्र बरोबर नाही, भंगार माणसात बसायचं, कोणच्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही. बेवडे बावडे, तुझ्याशिवाय मला करमत नाही. त्याची चड्डी वल्ली झाली, तुला काय करमत नाही. महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली, चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं, मग पुढे सवय लागली तिला. आता चेक केली, आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची. काम कमी करायचं, जिना चालायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिला पिठलं खायचं नाही, पिठलं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भंगार खायचं. आणि आपलं येडं कुणाच्या नाहीत लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में. तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्याशी असतात. शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्याशी. वाक्य नीट आहे का जरा, तुमच्या डोक्यात घुसत आहे का. 5 वाद्यातली ओवी आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पोरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण. आपल्याकडे काय, जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. घेतलीच का. हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला
वाटोळं झालं त्यांचं. हो, कारण 5 वर्षानं हे 5 वर्षानं ह्या जग 5 वर्षानं ह्या जगात 2 गोष्टी मिळणार नाहीत महाराज, माती आणि मुलगी. मरू द्या, कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळतो, म्हणजे पागल आहे का तू? अरे सोडून दे मावळाटा, शिर सलामत तो पगडी 50. जुने लोक 9-9 पोरं होऊन देत होते, घाबरत नव्हती. शेतकरी पण त्याला गुलाम होता या बाबतीत. त्याला जर म्हणलं 4थी पोरगी झाली, करू प्रयत्न, होईल 5वा. आता हे सुशिक्षित जे लोक आहे ना, सुशिक्षित यांनाच पुरी नकोय. आपल्या टोनग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे, मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोनग्या करतो काय, तो काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच आहे, मातीचं प्रेम आहे. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी करून. उलटी बापाला अशी हात करते, असेच आपते पेडा. 2दा सरपंच केलं तर तुला, 3ऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटात राहिला? एकदा आपण इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी? कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. 3रा बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ, प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे.